मराठी, आवाज जनसामान्यांचा। हॉटेल राधाकृष्ण वेज स्वामी चिंचोली भिगवण येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त धुमकाई फाटा तालुका कर्जत येथील 20 आदिवासी मुलांना गोड जेवण आणि दप्तर वाटप करण्यात आले। यावेळी आदिवासी मुला-मुलींचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळाला। यावेळी या निवासी आदिवासी शाळेचे शिक्षक यांनी हॉटेल मालक मारुती अण्णा वनवे यांचे गोड जेवण दिल्याबद्दल आभार मानलेत आणि या एकेरी पालक असलेल्या आदिवासी मुलांना मदत करण्यासाठी आवाहन केलंय। आज खरं तर राधाकृष्ण वेजला 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्ताने काहीतरी छोटासा कार्यक्रम करावा अशी मानसिकता मनात आली आणि मग एकाएकी कालच आमचं ठरलं की बाबा जे गरजू किंवा ज्यांना फारच गरज आहे अशा विद्यार्थी असतील किंवा शाळा असेल, आश्रमशाळा असेल, ह्यांना कुठेतरी आपल्या या हॉटेलच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून थोडीशी मदत व्हावी ह्या अपेक्षेने खरं तर आज आपण ह्या मुलांना बोलावलं इथं आणि त्यांचा यथोचित थोडासा अन्नदान असेल, हॉटेलमध्ये जेवण असेल, शाळेसाठी ज्या काही वस्तू लागणाऱ्या होत्या त्या बॅगा आणि शालेय वस्तू देण्याचा उपक्रम आम्ही या निमित्ताने आज केलेला आहे। हा उपक्रम राबवण्यात आला, याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना किती वस्तूचे वाटप आहे? आज या ठिकाणी राधाकृष्ण हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त मला रात्री डॉक्टरांचा फोन आला की असा वर्धापन दिवस आपल्याला साजरा करायचा आहे। तर मी त्यासाठी ईश्वर काळे यांना फोन केला की बाबा असं वर्धापन दिवस आहे तर तुम्ही मुलांना घेऊन या, त्यांना हॉटेलचा पण आनंद घेता येईल, हॉटेलचं जेवण पण करता येईल आणि त्याबरोबर शालेय साहित्याचं पण वाटप करता येईल। तर ते म्हणजे आमच्याकडे 20 मुलं आहेत, तर ते 20 मुलं आम्ही घेऊन इथं येतो। ते 20 मुलांना घेऊन आल्यानंतर त्या मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद इतका दुगणीत झाला ते आल्यानंतर, इथं हॉटेलवर टेबलवर बसल्यानंतर, ब्रेकफास्ट केल्यानंतर किंवा स्टार्टर वगैरे घेतल्यानंतर इतकं आनंदी झाली मुलं जेवण वगैरे केल्यानंतर की त्यांच्या म्हणजे गगनात मावत नव्हता, इतका आनंद होता त्यांच्याकडे। आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप आनंद वाटतो की ईश्वर काळे हे त्यांची जी आदिवासी संस्था आहे ती इतकी छान चालवत आहेत की ज्यांची मुलं नाहीये, म्हणजे अनाथ असतील किंवा ज्यांचे एकेरी वडील आहेत तर आई नाहीये, आई आहे तर वडील नाहीयेत, अशा पारधी समाजाच्या मुलांना सांभाळून एवढं छान काम करतात। त्यामुळं खूप आनंद होते मला पण या गोष्टीत हे करण्यासाठी, मदत करण्यासाठी। आजचा उपक्रम राबवला या संदर्भात तुमच्या नेमके काय भावना? खरंच आज रोटरी क्लब भिगवण यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या यशोधरा आदिवासी निवासी आश्रमसाठी गेले 12-13 म्हणजे 2013 पासून त्यांनी आमच्या प्रकल्पाला ते मदत करत। दरवर्षीचा त्यांचा उपक्रम आपल्या यशोधराच्या निवासी आश्रमाला त्यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज भिगवण येथे राधाकृष्ण जे नवीन हॉटेल झालेलं आहे त्याचं वर्षपूर्तीचं आज त्यांचं जे स्वप्न आहे त्यांचं आज साकार झाले आणि इथून पुढे पण त्यांचं खूप मोठं स्वप्न त्यांचे भविष्यात मोठे होईल हे अशा अपेक्षा आहे की अपेक्षेने आज आम्हाला इथं आमंत्रित केलं। आज आदिवासी जी एकेरी पालकांची जी मुलं आहेत तर त्या मुलांना या जेवणाचा जो आनंद, त्यांनी मनसोक्त जेवण, स्वीट आणि बरेचसे काही त्यांना प्रकारचे पदार्थ, न पाहिलेले कधी पदार्थ ते आज आदिवासी वंचितांना खायला मिळाले। त्यामुळे मुलं आज आनंदाने भरवून गेलेले आहेत आणि खुश झालेले आहेत। मला डॉक्टर साहेबांचा मनापासून मी आभार मानतो की अशा वंचिताचा तुम्ही विचार करताय, त्यामुळे खूप खूप तुमचं आभार आहे। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड।